आम्ही एक तो 5 नंबर होता, 6 नंबर होता, पण ऑपरेशन केलं आणि नंबर गेला. बरोबर. तर अशी काय जादू आहे ऑपरेशनमध्ये, की वर्षानुवर्ष इतका असणारा नंबर जो की विथ द टाइम वाढत चाललाय, तो असा क्षणात गायब होऊन त्याचा चष्मा आयुष्यभरासाठी जातो. याच्यामध्ये जे आपण लेझरचं पद्धत करतो किंवा लॅसिक आहे किंवा स्माईल असे 2-4 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये आपण काय करतो, की आपल्या डोळ्याचं समोरचं जे बुबुळ असतं, त्या बुबुळाची जाडी आपण कमी करतो. त्या माणसाचा नंबर जेवढा असेल त्याप्रमाणे त्याची पहिली आपण तपासणी करतो आणि ती व्यक्ती जर त्या सगळ्या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह असेल आणि त्या सेफ्टी पॅरामीटरमध्ये बसणारी असेल, तर मग ते लेझरचं आपण ऑपरेशन करून तो नंबर आपल्याला घालवता येतो. कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत ऑपरेशन्स? 3-4 प्रकार आहेत. सर्वात आधी जो जुना प्रकार होता तो PRK म्हणून होता. त्याच्यामध्ये समोरचं वरचं जे स्किन असायचं डोळ्याच्या बुबुळावरचं ते काढून मग त्याच्यावरती लेझर ट्रीटमेंट केली जायची. पण त्याच्यामध्ये चुरचुरणं, फॉरेन बॉडी सेन्सेशन, पाणी येणं वगैरे हे सगळे त्रास खूप असायचे आणि रिकव्हरी जी असते ती थोडी 7-8 दिवसानंतर असायची. त्याच्यानंतर जो प्रकार आला तो लॅसिक म्हणून होता, की त्याच्यामध्ये आपण एक फ्लॅप तयार करायचो आणि मग लेझरची ट्रीटमेंट करून ती बुबुळाची जाडी कमी करायचो. मग त्याच्यामध्ये सुद्धा कसं असतो तो फ्लॅप आणि त्याच्या रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स असण्याची एक शक्यता असते. सर्वात ॲडव्हान्स आता जो प्रकार आहे तो स्माईल प्रो म्हणून आहे. त्याच्यामध्ये फक्त 4 मिलीमीटर एवढ्या छोट्याशा इन्सिजनमधनं आपण ती लेझर ट्रीटमेंट करून तो चष्म्याचा नंबर आपल्याला घालवता येतो.